मी ऑलरेडी फोडलेला आहे. लेट्स चेक. पॅकिंग मी अनएक्सपेक्टेड आहे कारण की इथून ऑलरेडी कट आहे. फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे जेब्रॉनिक्सचा. त्याच्यामध्ये खासियत हे आहे की मल्टी मोड आहे, म्हणजे ब्लूटूथनी पण कनेक्ट होतो. पॉज करत जा जेव्हा मी थांब. हे बघा, एक नंबर. बघा, जर तुम्ही बघितलं इथून ऑन ऑफ करता येते. आणि एक ब्लूटूथसाठी इथे एक स्विच दिलेलं आहे, हे तुम्ही टॉगल करू शकता ब्लूटूथ किंवा हे. आणि याच्या आतमध्ये आहे हे छोटंसं ॲडॅप्टर जे मी लॅपटॉपला ऑलरेडी लावलं आहे. आणि हे सेल जे मी टाकलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे सेल आहे या रिमोटमधला, आपण टाकूया. लेट्स ट्राय विथ दिस सेल. अरे हा सेल नाही लागत, वैभव दुसरा सेल. आमचा अंदाज चुकलेला होता कारण की हा बसलाच नाही, त्याच्यामुळे आता आम्ही घडीचा सेल ट्राय करतोय. जस्ट टू चेक दिस माऊस वर्किंग. हां, हे बघा, टाकल्याबरोबर तिथे ब्लिंक करत आहे कारण की आपण इथे ॲडॅप्टर लावला होता. प्लीज चेक. आता फसला खूप. हे बघा, लाईट लागलेला आहे सेल टाकल्याबरोबर. बटन ऑन केलेले आहे. आपण चेक करूया. याच्यामध्ये दिलेले आहे स्टेप्स हाऊ टू कनेक्ट दिस माऊस. आता हे प्लग अँड नॅनोस रिसिव्हर इन टू PC, इन्सर्ट बॅटरी. ओके, वी हॅव ऑलरेडी इन्सर्टेड. and slide the power switch on. Power switch on केलेलं आहे. On the right side of the mouse, press the mode button to enter the 2.4 GHz mode. The green LED emits for few seconds and turn off once it has paired with the device. म्हणजे आपलं अजून पेअर झालेलं नाही. आय थिंक ब्लूटूथवाला ऑन आहे, त्याच्यामुळे त्याला स्विच केलं तर ब्लूटूथ 2 आणि नंतर ग्रीन आहे बघ, ग्रीन कलर. आता हे पेअर्ड होत आहे, बहुतेक पेअर झाल्यानंतर तो ब्लिंक होईल. लेट्स ट्राय. स्टील नॉट वर्किंग. तर रिसिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. हां, बस. आता रिसिव्हर तर लावलेला आहे, आता बघूया ट्राय करून. अरे वा वा वा, सी. आता आपण ब्लूटूथचा ऑप्शन ट्राय करूया. आता हे स्विच करायचं ब्लूटूथला. आता ब्लूटूथ 1 इज सिलेक्टेड. आता जर कर्सर तुम्ही फिरवायचा प्रयत्न केला तर फिरणार नाही कारण की ब्लूटूथला कनेक्ट केलं. आता आपण इथे ब्लूटूथ ऑन करूया. विल चेक. ॲड डिव्हाइस करून बघूया. वायरलेस माऊस. आपला BT 3.0 माऊस इथे आलेला आहे, तर आपण कनेक्ट करूया. सी, दिस इज कनेक्टेड. नाउ विल चेक विथ दिस. ये देखो चलने लगा ये. इट्स वर्किंग फाइन विथ ब्लूटूथ ऑल्सो. सो इट्स अ नाइस प्रोडक्ट. आता आपण ऑफ करून बघूया. इट्स ऑफ. अगेन ऑन केलं तर ब्लूटूथचं मोड ऑन आहेमुळे ब्लूटूथचं कनेक्ट झालेलं आहे. हे बघा. सो इट्स अ नाईस प्रोडक्ट. याच्यामध्ये ब्लूटूथचं पण आहे कनेक्शन आणि रिसिव्हर पण
जो की इथे लावलेला आपण. हो, तर मित्रांनो हा माऊस घेण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे हा ऑलरेडी जेब्रॉनिक्सचा एक होता, त्याच्यामध्ये ब्लूटूथ आणि रिसिवर नव्हतं, फक्त रिसिवरचंच होतं. सो याचं जे रिसिवर होतं हे माझं हरवल्यामुळे आता हे झालं बंद. याचा रिसिवर कारण की भेटणार नाही मला. भेटणार असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणता रिसिवर याला सूट होऊ शकतो.